2 दिवसांनी काय आहे हा विचार करता करता कधी त्याला झोप लागली त्यालाही कळलं नाही. शनिवार उजाडला. दुपारी तो तिला घेऊन आला. विचारपूस झाली. तिची त्याच्या बाबांशी भेट झाली. धाकटी सूनबाई त्यांना पसंतीस उतरली. गप्पा रंगल्या. तो मात्र अजूनही रागातच होता. तिला आणून सोडलं त्यानंतर तो खोलीतून बाहेर आलाच नव्हता. ही त्याची राग दाखवण्याची पद्धत आहे हे तिला त्या दिवशी कळलं. तो रागात होता कारण सुट्टीनंतर भेट तर नीट झालीच नव्हती आणि मिठी दूरच राहिली. साधा स्पर्शसुद्धा झाला नव्हता आणि त्याला तिची खूप सवय झाली होती. गेल्या वर्षभरात बोलण्यापेक्षा तिने मारलेल्या मिठ्या त्याच्यापर्यंत अनेक गोष्टी पोहोचवत होत्या. आता तो त्या भावना मिस करत होता. त्या दिवशी त्याने तिच्या इच्छेविरुद्ध मिठी मारली होती. त्यामुळे ती बावरली होती. पण आता खरंच ती त्याला जवळ हवी हे तिलाही कळलं होतं. तिच्या आवडीचा मेनू होता खास. तिला बसायचा आग्रह झाला पण तिने सांगितलं की वहिनींसोबत बसेल. तो खाली आला. हसत खेळत जेवण झाली. वहिनी आणि अनूने दोघींनी सारं आवरून घेतलं. आवरून झाल्यावर वहिनी अनुराधाशी बोलू लागल्या. तू जा रूममध्ये. बोला जरा तुम्ही. आराम करा. संध्याकाळी चहाच्या वेळेस हाक मारेल मी. तसंही सारे झोपले. जा बिंदास. असं सांगून त्या आपल्या रूमकडे गेल्या. ती वर आली आणि दारावर टकटक केलं आणि त्यांनी वाट बघत असल्यासारखं दार उघडले. ती आत येऊन बेडवर बसली. त्याने दार लावून घेतले. तो येऊन तिच्याजवळ बसला. आज ती स्वतःहून त्याला बिलगली. सॉरी, माझं दुर्लक्ष झालं ना तुझ्याकडे, ती म्हणाली. मी पण सॉरी, जरा जास्तच भडकलो ना माझ्या राणीवर. असं नको करायला हवं होतं, तो म्हणाला. तिने नुसता हुंकार दिला. गप्पा मारता मारता ती म्हणाली, चला ना आपण गच्चीत जाऊ. पाऊस पण थांबलाय. दोघे गच्चीत आले. गच्चीत छोट्या छोट्या कुंड्या लटकवल्या होत्या. त्यातून छोट्या फुलवेली खाली लटकल्या होत्या. दूर कुठेतरी हिरव्या टेकडीवरचं टोक दिसत होतं. आत्ताच पाऊस थांबला होता त्यामुळे आकाश निरभ्र झालं होतं. ओल्या मातीचा सुगंध सर्वदूर पसरला होता. अशा वातावरणात दोघांनी राहिलेल्या साऱ्या गप्पा मारल्या. फ्रेश होऊन 4 वाजता दोघे खाली आले. घरच्यांशी थोड्याशा गप्पा झाल्या. नंतर 5च्या दरम्यान ते निघाले. 3 दिवसांनी म्हणजेच 5 जुलैला बुधवारी तिचा बर्थडे होता आणि तो त्याला स्वतःहून आठवावा अशी तिची इच्छा होती. न जाणो तो काहीतरी सरप्राईज प्लॅन करत असेल अशी शंकाही तिच्या मनात येत होती. आणि इथे त्याचा गोंधळ उडाला होता की 3 दिवसांनी नेमकं आहे तरी काय. शेवटी वैतागून त्याने विश्वाला कॉल केला. तिने तिचा वाढदिवस असल्याचं सांगितलं. तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याने आपण विसरल्याचं भासवायचं आणि संध्याकाळी छान सरप्राईज द्यायचं असं ठरवलं. ती वाढदिवसाच्या आदल्या रात्री तो विश करेल म्हणून 12 वाजेपर्यंत बसून राहिली. पण त्याचा फोन आलाच नाही. त्यामुळे मग ती जरा नाराजीनं झोपी गेली. सकाळी उठल्यावर घरच्यांनी विश केलं. कॉलेजला आल्यावर मैत्रिणींनी गलका केला. शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या. मैत्रिणींना पार्टी दिली. पण पूर्ण दिवस तिला त्याच्या एका कॉलची प्रतीक्षा होती. पण जसजसा दिवस सरकत होता ती अस्वस्थ होत होती. शेवटी संध्याकाळ झाली. कॉलेज सुटलं. निदान आता तरी तो बाहेर उभा असेल या आशेने ती बाहेर आली. पण बाहेरही तो नव्हता. शेवटी न राहून तिनेच मेसेज केला. कुठे आहेत? त्याने रिप्लाय दिला. कामात आहे, नंतर बोलू. ती रिप्लाय वाचून हिरमुसली आणि घरच्या वाटेला लागली. आता तिच्या मनात पक्क झालं होतं की तो तिचा वाढदिवस विसरला होता. तिला खूप वाईट वाटलं. म्हासपाला तिने बस पकडली. तिला जागाही मनसोक्त मिळाली. तिला खिडकीजवळ बसायला आवडायचं. खिडकीतून येणारी मंद हवेची झुळूक आणि कानातल्या इयरफोनवर वाजणारी आवडती गाणी आणि यांच्या लयीवर बंद होणारे डोळे. पण आज तिचे मन व्यथित होते. त्यामुळे येणाऱ्या हवेच्या झुळकेने तिला भान नव्हतं. कानात गाजणाऱ्या गाण्यांशी ती आज एकरूप होत नव्हती. दुःखी मनाने ती बसमधून उतरली. घराच्या दारात एक 4 चाकी गाडी उभी होती. तिला ती गाडी ओळखीची वाटली. असेल कुणा नातेवाईकाची
असा विचार तिच्या मनात आला आणि ती सरळ घरात आली. आत येताना ती दारावर थबकली, कारण आत सगळे बसले होते. तो, त्याची आई, बाबा, दादा, वहिनी आणि छोटी पण सोबत. तिचे आई-बाबा आणि ताई पण होती. तिला आनंद झाला होता, पण त्याचबरोबर ती खूप घाबरली होती. "अगं ये की आत, तुझंच घर आहे," वहिनीने गमतीने म्हटले. ती आत आली आणि पहिली नजर तिची तिच्या बाबांकडे गेली. त्यांची नजर अगदी थंड होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती अगदीच गोंधळून गेली होती. सगळ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या. तो मात्र बाहेर उभा होता. वहिनीने छान ड्रेस तिच्या हातात दिला आणि त्याच्या आईने तोच हार ठेवला. "जा, मस्त तयार होऊन ये," आई बोलल्या. तिने क्षणभर तिच्या आईकडे पाहिले. तिने होकारार्थी मान डोलवली. ती थँक यू म्हणाली. ती आणि तिची आई आतल्या खोलीत गेल्या. "आई, बाबांना मान्य आहे का गं?" ती अपराधी भावनेने म्हणाली. "हो गं बाळा, आधी नव्हते ते तयार, तुमच्या वयावरून वगैरे. पण नंतर जावई बापूंच्या बाबांनी सगळं नीट समजावून सांगितलं. आता आम्हाला मान्य आहे हे सगळं. ते लवकरच साखरपुडा करायचं म्हणत आहे. ते नंतर ठरवायचं." आईने सारं सांगितलं. आकाशी निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती गोड दिसत होती. तिच्या ताईने तिला सजवलं होतं. लांब केसांची वेणी पाठीवरून सोडली होती. हलकासा मेकअप, हातात कंकण, गळ्यात हार, अगदी मुकुंदाची राधा शोभत होती. केकही त्यांनीच येताना आणला होता. तिला आवडता चॉकलेट फ्लेवरचा. केक कापायच्या वेळी तो आत आला आणि 2 क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. तिचं ते रूप मनात साठवत राहिला. तेवढ्यात त्याच्या दादाचं लक्ष गेलं. त्याच्यावर तो म्हणाला, "अरे वेड्या, काय बघतोयस? तुझीच होणारी बायको आहे ती. आणि माझी भावी वहिनी. उगाच नजर लावशील माझ्या सुंदर वहिनीला." सगळे हसले, मात्र तो तसाच बघत होता. "सखे हे रूप तुझे अतिसुंदर, अशी ललना दुजी नसावी. विशेषतः तुझी सांगता, मज तू माझी राधा दिसावी." अशी सुंदर चारोळी त्याने सादर केली. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. केक कापला. त्याने तिला गिफ्ट म्हणून छान चांदीचे पैंजण दिले. त्यानंतर लगेच जेवण उरकली आणि सगळे बोलायला बसले की साखरपुडा कधी करायचा. तिच्या बाबांनी 2 आठवड्यांनी करू असे सांगितले. म्हणजे सगळ्या नातेवाईकांना कळवता येईल असे त्यांचे म्हणणे होते. सर्वांनी त्यांच्या बोलण्याला मान्यता दिली. बाबांनी सगळ्यांना कळवलं. खूप जणांनी त्यांच्या वयावरून आक्षेप घेतला, पण बाबांनी त्यांना समजावलं आणि साखरपुड्याची तयारी सुरू झाली. त्याचं आधीच ठरलं होतं की साखरपुडा जरी झाला असला तरी लग्न मात्र तिचं BA B.Ed झाल्यावरच करायचं आणि ते सर्वांना मान्य होतं. मुहूर्त रविवारचा होता, कारण तिच्या कॉलेजमध्ये त्याला व्यत्यय नको होता. रविवारी संध्याकाळी 4चा मुहूर्त होता. सगळं घर सजलं. पाहुणे आले. तो आणि त्याच्या घरचे 1-2 तास आधीच पोहोचले होते. वहिनी आणि तिची ताई दोघे तिला सजवण्यात गुंग होत्या. तर तो आणि बाबा गप्पा मारत होते. त्यांचं अर्ध लक्ष मात्र तिच्या खोलीकडं होतं. आया पाहुण्यांचं करण्यात गुंतल्या होत्या. सगळं घर हसत खेळत होतं. त्यांचे पाहुणे म्हणून त्यांचे मामा आले होते. त्यांनी मराठी विषयात डॉक्टरेट केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो तयार झाला होता. 1 वर्ष तिला ते मराठीचे शिक्षक म्हणून लाभले होते. मुहूर्ताची वेळ झाली. तिला घेऊन ताई आणि वहिनी बाहेर आल्या. जांभळ्या रंगाची साडी व त्यांनी दिलेले दागिने असे तिने परिधान केले होते. पायात त्याने वाढदिवसाच्या दिवशी दिलेले पैंजण रुंजून करत होते. हातातील कंगण किणकिणत होते. नाजूक चालीने ती त्याच्या बाजूला उभी राहिली. त्यानेही त्याच रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा घातला होता. तोही राजबिंडा दिसत होता. त्याने हळुवारपणे तिचा हात हातात घेतला. त्या स्पर्शाने ती शहारली. याआधी अनेकदा ती त्याच्या मिठीत सुखावली होती, पण आजचा दिवस आणि आजचा स्पर्श वेगळेपणा घेऊन आला होता. दोघांनी एकमेकाला अंगठ्या घातल्या. साखरेचे पुडे फोडून एकमेकांना साखर भरवली. साखरपुडा छान पार पडला.
रात्रीपर्यंत सगळे पाहुणे आपापल्या घरी परतले. त्याचा फोन आला. "राणी सरकार, आज आपलं अर्धं लग्न पार पडलं बरं का. आता फक्त सप्तपदी आणि मंगळसूत्र घालायचं राहिलं. मग तू कायमची माझी होशील." तिने हुंकार दिला. गप्पा मारत मारत दोघांनी फोन ठेवला आणि भावी आयुष्याची गुलाबी स्वप्न बघत दोघी झोपी गेले. साखरपुडा व्यवस्थित पार पडला होता. आता सगळ्यांनी सुटकेचे निश्वास सोडले होते. कारण 2 वर्ष तरी धावपळ नव्हती. पण तिला आता दुहेरी आव्हानांना सामोरं जायचं होतं. तिला आता आपला अभ्यास सांभाळून त्यालाही वेळ द्यावा लागणार होता. पण यात त्याने तिची दुविधा दूर केली. एक दिवस ते भेटले असता तो म्हणाला, "राधा, आतापासून फक्त अभ्यासच करायचा. काही मदत लागली तर मी आहेच. आता आपल्या भेटी जरा कमी करायला हव्यात. पण काळजी करू नकोस. मी रोज रात्री तुला फोन करेल." "म्हणजे आपण अजिबात भेटणार नाही का?" तिने विचारलं. "तसं नाही गं पिल्लू. भेटायचं पण महिन्यातून एकदा किंवा दोनदा. आणि हे तुझा अभ्यास चांगला व्हावा म्हणून ना." त्याने तिला समजावलं. तीही कसून अभ्यासाला लागली आणि भरघोस यश मिळवत होती. त्याच्या साथीने तिला आत्मविश्वास खूप वाढला होता. ती एकांकिका स्पर्धा, लेखन स्पर्धा, नाटक या स्पर्धेतून झळकत होती. याचं बरंचसं श्रेय ती त्यालाच द्यायची. कारण तिला अभ्यासाबरोबर या साऱ्यामध्ये भाग घ्यायला तोच प्रोत्साहित करायचा. आता ती शेवटच्या वर्षाला होती. तिने सलग दुसऱ्या वर्षीपासून मराठीत गोल्ड मेडल जिंकलं होतं. यावर्षीसुद्धा ते तिला मिळवायचं असं तिने ठरवलं. तिनेही जिद्दीने अभ्यास केला. पेपर्स पण छान गेले होते. ती सगळ्यांच्या अपेक्षांवर खरी उतरली होती. आज पुरस्कार सोहळा होता. त्याला सगळे उपस्थित होते. तो आणि त्याचं कुटुंबीय आणि तिचे आई-वडील आणि ताई. आणि तितक्याच अनाउन्समेंट झाली. कुमारी अश्लेषा गर्दे मराठी विषयात प्रथम. ती स्टेजवर गेली. तिला पदक प्रदान करण्यात आलं. तिच्या भाषणात तिने याचे सारे श्रेय आपल्या आई-बाबांच्या कष्टाला आणि त्यांच्या सपोर्टला दिलं. सगळे घरी आले. तिचे बाबा खूप खुश होते. कारण त्यांची इच्छा होती की तिने त्यांचं शिक्षणाचं स्वप्न पुरं करावं. आणि आज त्यांना ते साकार होताना दिसत होतं. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आता प्रतीक्षा संपली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सर्व कुटुंबियांची बैठक झाली. ती एकुलती एक असल्यामुळे तिच्या आई-बाबांनी लग्न थाटात करायचं ठरवलं. तसेच त्यांच्या घरातील सुद्धा हे शेवटचं कार्य होतं. त्यामुळे त्यांच्या घरातील मंडळी या मताशी सहमत होते. लगेच पत्रिका छापल्या. बाबा आणि दादा जाणार होते पत्रिका वाटायला. सगळ्यांना पत्रिका वाटल्या. दूरच्या नातेवाईकांना पोस्टाने पत्रिका पाठवल्या. लग्न मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ठरले. कारण जूनपासून त्यांची हायर सेकंडरी सुरू होणार होती आणि तिलाही पुढे शिकायची इच्छा होती. त्यामुळे तिने MAचं वर्ष सुरू होणार होतं. लग्नाला आता अवघे 2 महिने राहिले होते. खरेदीची लगबग सुरू झाली होती. मानपानाच्या साड्या, घरच्यांसाठीचे कपडे, नवरीच्या साड्या, तिचे ड्रेस, दागदागिने, सगळ्या लहान-सहान गोष्टींची खरेदी सगळे आत बाहेर करत होते. पाहुणे येत होते. काका, काकू, आत्या, मामा, मैत्रिणी सगळेच. घर भरलेलं होतं. रोज पंक्ती उठत होत्या. सगळे आनंदी होते. तयारी वेगाने होत होती. तिचा रुखवत तयार करण्यात आला होता. कारण तिला लहानपणापासूनच विणकाम, भरतकाम, शिवणकाम यांची आवड होती. तिने कितीतरी मायक्रमच्या वस्तू बनवल्या होत्या. आता फक्त रुखवताचा फराळ बनवायचा होता. तो शेवटच्या आठवड्यात करायचा असे तिच्या आईने ठरवले. रुखवत म्हणजे मुळात काय तर माहेरून बारीक-सारीक तिच्या घरउपयोगी वस्तू ठेवायच्या आणि तिच्या काही आठवणी त्यात ओवायच्या. पूर्वी बालविवाह व्हायचे. 8-9 वर्षाची चिमुकली नवरी होऊन जायची. त्यामुळे तिच्या रुखवतात मातीची भातुकली हमखास असायची. पुढे वयोमर्यादाचा कायदा आला आणि त्याबरोबर रुखवतही बदलला. आज राधाच्या रुखवतामध्ये तिने भरलेल्या उशाचे कव्हर्स, विणलेले तोरण, टॉवेल्स, मायक्रमने केलेल्या बास्केट, तोरण, वॉल हँगिंग, फोटो फ्रेम आणि असं बरंच काही होतं. बाबांनी खास तिच्या लहानपणीची लाकडी भातुकली शोधली होती.
त्यांनी तिच्यासाठी घेतलेला छोटासा फ्रॉक देखील ती ठेवणार होती आणि लेखिका असल्यामुळे तिच्या हस्तलिखित काही कवितांच्या वह्या पण ठेवू असे तिचे बाबा म्हणत होते. त्याबरोबर फराळ होताच. मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी सगळेच गेले. तिने सुंदर अशी नाजूकशी डिझाईन पसंत केली. त्याच्यासाठी चेनसुद्धा तिनेच निवडली. तिचे दागिने आई, वहिनी, ताई सगळ्यांनी मिळून निवडले होते. तिच्या साड्या, बाकी बारीक सारीक गोष्टी सगळ्यांनी खरेदी झाली होती. सगळं अगदी छान चाललं होतं. पण अचानक तिला त्या घरात परकेपणा जाणवायला लागला होता. तिच्या हक्काच्या घरात ती पाहुणी झाली होती. सगळे तिची उठबस करत होते. बाबा तर पाण्यापासून ते जेवणाच्या घासापर्यंत तिला भरवत होते. वारंवार त्यांच्या तोंडून एकच वाक्य ऐकायला मिळत होते. आता तू दुसऱ्या घरात जाणार आहेस. तू दुसऱ्याची होणार आहेस. आता त्याचा जास्त हक्क असेल तुझ्यावर. पुन्हा कधी 2 घास भरवू शकेल की नाही असं वाटत नाही. त्यांचे शब्द घणासारखे तिच्या जिव्हारी लागत होते. आज तिला वाटत होतं, आपल्याला एखादी भाऊ असता तर किती छान झालं असतं. आपल्यानंतर त्याने आईबाबांना सांभाळलं असतं. आता आपण इथं नसणार, त्यांचं कसं होईल? कोण आईची औषधं आणून, कोण बाबांचे पाय चेपून देईल, असे अनेक विचार तिच्या मनात सतावत होते. पुन्हा पुन्हा ती घरभर फिरत होती. याच घरात तिचं 20-22 वर्षाचं आयुष्य गेलं होतं. कोपऱ्या-कोपऱ्यातल्या तिच्या लहान आठवणी जागा झाल्या होत्या. घरी कधीतरी एकटी असताना किचनमध्ये केलेले प्रयोग, कधीतरी फसलेले, तर कधी फक्कड झालेला बेत. लहानपणी अभ्यासासाठी पडलेला ओरडा, तर कधी पडलेला मार. आज तिला सगळं आठवत होतं. रात्र रात्र बोर्डाच्या परीक्षेसाठी केलेला अभ्यास, बाल्कनीत मारलेल्या निकालाच्या दिवशीच्या त्या अस्वस्थ फेऱ्या, सगळंच तिला आठवत होतं. आई बाबा कुठून तरी आले होते आणि ती एकटीच होती घरी. तेव्हा बाबा म्हणाले, अगं किती तो घरकोंबडेपणा, बाहेर येत जात जा आमच्यासोबत. तेव्हा घराच्या भिंतींना मिठी मारत ती म्हणाली, मी माझ्या घराला सोडून कुठे जाणार नाही. आणि आज त्याच घरात ती काही दिवसांची पाहुणी म्हणून वावरत होती. रात्री आपल्या वेदनांना तिने उशीवर वाट मोकळी करून दिली. लग्न 4 दिवसांवर आलं होतं. आज तिच्या मेहंदीचा कार्यक्रम होता. तिच्या हातावर तिची ताईच मेहंदी रेखाटत होती. संध्याकाळ झाली. मैत्रिणी जमल्या. बायका हसत खेळत साऱ्या कार्यक्रमात वावरत होत्या. तिच्या हातावर त्याचं मुकुंद असं नाव कोरलं. तिच्या हृदयात कोरलेलं नाव आज तिच्या हातावर मेहंदीनं उतरलं होतं. तेवढ्यात तिचा फोन खणखणला. त्याचाच फोन होता. कोणीतरी आणून दिला. पण दोन्ही हातांना मेहंदी असल्याने ती उचलू शकत नव्हती. समोर बसलेल्या मैत्रिणीने फोन चालू करून स्पीकरवर ठेवला आणि त्याचा आवाज आला, राणी सरकार, आटोपली का मेहंदी? आणि हो, माझं नाव कोरलंय ना त्यात, नाहीतर विसराल. ह्या त्याच्या वाक्यावर साऱ्या जणी हसल्या. तिला अगदी ओशाळल्यासारखं झालं. ती गडबडून म्हणाली, अहो काय हे, जरा थांबायचं म्हणून नाही. चालू आहे मेहंदी काढणं. झालं की फोन करते तुम्हाला. ठेवा आता. तेवढ्याच समोरून विश्वा बोलली, काय हो सर, तुमच्या राणी सरकार आणि आमच्या पण सख्या आहेत म्हटलं. जरा रमू द्या की त्यांना आमच्यामध्ये 2 दिवस. आणि हो, तिच्या हृदयात तर तुमचं नाव कोरलंय, म्हणून मेहंदीतही करण्याची मेहनत आम्हीही घेतली बरं. घाबरू नका. साली साहेबा, आपली आज्ञा शिरसावर. बरं, 2 दिवस आमच्या राणी सरकार तुमच्या असतील, पण फक्त 48 तास. 3ऱ्या दिवसापासून त्या कायमच्या आमच्या असतील. कबूल? तो मिश्किलपणे म्हणाला. कबूल आहे भाऊजी, विश्वा हसत म्हणाली आणि फोन कट केला. अर्ध्या तासाने हातावरची मेहंदी पूर्ण झाली. रात्री झोपेपर्यंत मेहंदी सुकली होती. ताईने साखरेचं पाणी लावलं आणि प्लास्टिकच्या पिशव्या बांधून तिला झोपवलं. अगदी जय्यत ताफा होता ताईचा. सकाळ झाली. सकाळीच तिने मेहंदी धुतली. अगदी छान रंगली होती. त्या रंगातून त्याचा स्वतःपेक्षा जास्त तिच्यावर असलेलं प्रेम प्रकट होत होतं. आज चुडा भरायचा होता. त्यानंतर दिवा लावणार होते.
4 वाजेपर्यंत कासार आला होता. ते एक म्हातारे बाबा होते. चहापाणी झाल्यावर त्यांनी चुडा भरायचा कार्यक्रम केला. आपले 1-2 अनुभव सांगत ते हळुवारपणे एक बांगडी भरत होते. तिचा चुडा भरून झाल्यावर घरातल्या इतर बायकांनीही बांगड्या भरून घेतल्या. हा कार्यक्रम आटपेपर्यंत 6 वाजले होते. 7 वाजता दिवा लावणार होते. तर जाणत्या बायकांनी सवाष्णीचा कार्यक्रम पार पाडला. धान्य उखळीत कुटताना गायलेल्या ओव्या. 7 वाजता तिने दिव्याची पूजा केली आणि दिवा दाखवला. दिवा म्हणजे 5 सवाष्णी आणि नवरीने मिळून त्या मांडवाला दिवा दाखवायचा, जिथे दुसऱ्या दिवशी हळद होणार आहे. यानंतर तिला आता कुठेही घराबाहेर पडता येणार नव्हतं. त्यालाही थेट लग्न मांडवात भेटणार होती. तिचं कपाट, पलंग आणि बाकीचं सामान त्यांच्या नव्या काणक्याच्या घरी पोचलं होतं. त्याच्या घरीसुद्धा गडबड चालू होती. त्यांच्या रूममधला पलंग खालच्या रूममध्ये शिफ्ट करण्यात आला होता. तिचं कपाट त्याच्या खोलीत ठेवलं होतं. सगळं कार्य त्यांच्या मूळ जुन्या घरी पारशेला पार पडत होतं. तिथे सारे धाकटे काका आणि त्यांचं कुटुंबीय राहायचं. सगळे सण तिथेच साजरा व्हायचे. त्याच्या काकांचा एक मुलगा होता. त्याचं लग्न झालं होतं. याचं लग्न शेवटचं असल्यामुळे बरीच धामधूम होती. दारात हळदीसाठी मांडव सजला. हळदीचा दिवस उगवला. तोच मुळी गडबड गोंधळ घेऊन. आज सगळे पाहुणे जमले. 2 रात्री जागून केलेलं रुखवताचं फराळ सगळ्या बायका पॅक करत होत्या. संध्याकाळी 7 वाजता हळद सुरू होणार होती. दिवसभर बाबा सगळं नीट झालंय ना, काही राहिलं तर नाही ना याची खात्री करून घेत होते. पुन्हा पुन्हा सगळ्यांना सूचना देत होते. उद्याला हॉलवर न्यायच्या सामानाची यादी तयार करून चेक करत होते. राहिलेलं सामान भरत होते. गावातले सगळेच होतेच मदतीला. घरात बायका आणि बाहेर सारे पुरुष मिळून कामाला लागले होते. गावात हे चांगलं असतं की कोणतंही कार्य असलं तरी सगळे हेवे-दावे विसरून आपल्याच घरचं कार्य असल्यासारखे वावरतात. दिवस असाच गडबडीत गेला. 7 वाजता तिच्या अंगाला हळद लागली. पिवळ्या रंगाची साडी आणि वहिनीने स्पेशल केलेल्या फुलांचे दागिने घालून ती बसली होती. घरातही एकमेकांना हळद लावली जात होती. 7:30 वाजता त्याची उष्टी हळद घेऊन त्याचा दादा आला. तीही त्याला लावण्यात आली. तिची उष्टी हळद घेऊन तिचा चुलत भाऊ त्याच्या घरी गेला. एकमेकांच्या नावाची उष्टी हळद लावली. भटजींनी हळकुंड बांधले. हळद आटपली. तिला घेऊन बायका नीम बांधण्याच्या ठिकाणी घेऊन गेल्या. नीम म्हणजे चौकोनी आकाराचं सूत बांधणे, ज्यात हळदीनंतर वधूच्या आत बसवून आंघोळ घातली जाते. तिला आत बसवणं तिची आत्या तुळशीजवळची पूजा केलेला तांब्या घेऊन आली. त्यातलं पाणी तिच्या डोक्यावरून खाली ओघळलं आणि तिचा नीम उतरला. गोव्यात लग्नाआधी मुलीला निम्या म्हणजेच कुमारी म्हटलं जातं. हळदी अगोदर विधिवत पूजा केलेल्या या तांब्यातील पाणी तिच्या डोक्यावरून सोडलं म्हणजे ती मुलगीची बाई बनते असं मानलं जातं. या विधीनंतर ती आंघोळ करून झाली. सुंदर पोपटी रंगाची साडी नेसून आली आणि तिची ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला. रात्री 9 वाजेपर्यंत सगळं आटोपलं. पुन्हा एकदा सगळं चेक करून सगळे झोपले. पण तिला मात्र झोप लागत नव्हती. आजची रात्र तिची त्या घरातली शेवटची हक्काची रात्र होती. यानंतर ती 2 दिवसांसाठी माहेरवाशीण म्हणून येणार होती. पुन्हा सगळं पूर्वायुष्य आठवत तिला कधीतरी झोप लागली आणि तो दिवस उजाडला, ज्याची ते दोघे आतुरतेने वाट पाहत होते. 4 वर्षांनी शेवटी ते सप्तपदीच्या बंधनात अडकणार होते. तो दिवस होता गुरुवार, 14 मे. मुहूर्त दुपारी 1चा होता. सकाळी 9 वाजता तिच्या घरचे सगळे बाळगेश्वर संस्थान म्हासपाच्या हॉलमध्ये पोचले. तिला नारंगी रंगाची नऊवारी नेसवून आणि केस नीट विंचरून हॉलमध्ये आणली होती. बाकी तिची तयारी ताईनेच तासभर लावून हॉलमध्ये रूमवर केली. भटजी बुवा येऊन विधीची तयारी करत होते.
त्यानंतर तो व त्याचे घरचे आले. आज तो अगदी राजबिंडा दिसत होता. या 3 वर्षात त्याचं सडपातळ शरीर छान भरलं होतं. त्यामुळे आज तो अगदी भरदार वाटत होता. तो पांढरा कुर्ता आणि नारंगी धोतर नेसला होता. तिच्या आईने ओवाळून त्याला आत घेतलं. जरा वेळाने विधी सुरू झाले. तीही गौरी हार पुजायला बसली. माझा संसार तुझ्या आशीर्वादाने सुखाचा होऊ दे. सगळ्या सुख दुःखाच्या परिस्थितींना तोंड देण्याचं बळ मला दे. माझ्या घरच्या सगळ्या जणांना सुखी ठेव, अशी मनोभावे प्रार्थना ती करत होती. तेवढ्यात भटजींचा आवाज आला. वधूच्या मामांनी वधूला घेऊन या आणि नववधूचे तेज मुखी घेऊन उरात होणारी अनामिक हुरहुर तिच्या हृदयाची धडधड वाढवत होती. नव्या उमेदीने ती बोहल्यावर चढली. समोर अंतरपाठाआड तो उभा होता. भटजी मंत्र म्हणत होते. दोघांच्या डोक्यावर अक्षदा पडत होत्या. अंतरपाठ हटला आणि पवित्र अग्नीसमोर आणि सर्वांच्या साक्षीने दोघांनीही एकमेकांना माळा घातल्या. बाबा कन्यादानासाठी पुढे आले. तो विधी पार पडताच त्याने तिच्या भांगेत कुंकू भरलं आणि गळ्यात मंगळसूत्र बांधले. तिची करवली ताई तर त्याची करवली वहिनी होत्या. त्यांच्या गाठ वहिनीने बांधली. नंतर दोघे सप्तपदीसाठी उभे राहिले. त्याने तिचा हात हातात घेतला. दोघे एकमेकींच्या साथीने सप्तपदी चालले. दोघे जन्मोजन्मीच्या नात्याच्या बंधनात गेले. त्याच्या समोर तांदूळ भरलं ताट भटजींनी ठेवलं. त्यावर त्याने अनुराधा असं नाव कोरलं. नंतर इतर विधी झाले. लग्न सुरळीत पार पडलं. आता ती चिरंजीव सौभाग्याकांक्षी नसून सौभाग्यवती झाली होती. तिच्या नावापुढे आता त्याचं नाव लागणार होतं. सौ अनुराधा मुकुंद बर्वे. दोघे कपडे बदलण्यासाठी आपापल्या खोलीमध्ये गेले. कारण आता भेटवस्तू देण्याची लगबग सुरू होणार होती. तिच्यासाठी त्याने निवडलेला खास राणी रंगाचा शालू ती नेसली. ज्वेलरीचा सेट बदलला. त्यानेही सगळ्या विधीमध्ये तिला मॅचिंग केलं होतं. आताही तो त्याच रंगाचा कुर्ता घालून तयार होता. दोघे पटकन बाहेर आले. 2-2.5 तासांनी तो कार्यक्रम आटोपला. नंतर दोघे कुटुंबियांसोबत जेवायला बसले. त्यांनी एकमेकांना घास भरवत जेवण आटोपले. गर्दी एव्हाना कमी झाली होती. आता हॉलमध्ये मोजकीच माणसं होती. दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि काही जवळचे मित्रमैत्रिणी. आता क्षण आला होता तो पाठवणीचा. तिच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या होत्या. बाबांना मिठी मारत ती रडत होती. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, माझी काळजी करू नका, असं सांगत होती. बाबा ही तिच्या पाठीवरून हात फिरवत होते. सगळेच हळवे झाले होते. शेवटी बाबा तिचा हात त्याच्या हातात देत म्हणाले, जावई बापू, माझी छोटी चिवताई तुमच्या स्वाधीन करतोय. आजवर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय तिला. काळजी घ्या तिची. काही चूक भूल झाली तर पोटात घ्या. एकमेकांना साथ कधी सोडू नका. सुखाने संसार करा. एवढं बोलून बाबांचे डोळे पुसले. तो बाबांना आश्वासक स्वरात म्हणाला, बाबा काळजी करू नका. आजपासून तिची आणि तुमची जबाबदारी माझी. कारण तिचे आई बाबा आणि माझे आई बाबा असा फरक मी करणार नाही. आजपासून मीच तुमचा मुलगा. काही लागलं तर अर्ध्या रात्रीसुद्धा मला फोन करा. आणि हो, मलाच करा. कारण आमच्या सौभाग्यवती एकदा का बेडवर पाठ टेकली म्हणजे थेट दुसऱ्या दिवशी सकाळीच्या गजराच्या आवाजाने जाग येते, हे माहीत आहे मला. वातावरण हलकं करण्यासाठी त्याने विनोद केला. सगळ्यांच्या तोंडावर हास्याची लकीर उठली. एव्हाना सगळे सामान टेम्पोत भरले होते. सगळे हॉल बाहेर आले. दोघी गाडीत बसले. सगळ्या गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेला निघून गेल्या. तर मित्रांनो, तुझी माझी गोष्ट या कथेचा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर नक्की करा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.